नमस्कार, मी विलास बडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी राजकीय घडामोड. राज्याच्या राजकारणात सध्या जे काही घडतंय ते भल्या भल्याना चक्रावून टाकणार आहे. अहमदनगरच्या पारनेरमध्ये शिवसेनेचे 5 नगरसेवक राष्ट्रवादीने फोडले. त्याचा शिवसेनेनेही आता चांगलाच वचपा काढलाय. शिवसेनेनं कल्याण आणि अमरनाथच्या पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपशी हातमिळवणी करत राष्ट्रवादीची सत्ता खेचून आणली आहे. त्यामुळे कल्याण पंचायत समितीत राष्ट्रवादीला सभापती आणि उपसभापती पदावर पाणी सोडावं लागलंय. पंचायत समितीमध्ये भाजपचे 5, शिवसेनेचे 4, राष्ट्रवादीचे 3 सदस्य आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी ठरल्यानुसार सभापती पद आणि उपसभापती पद दोन्हीही राष्ट्रवादीला देण्यात येणार होतं. पण रविवारी सकाळी अचानक मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे आणि शिवसेना नेत्यांचे अकस्मात सूर जुळले. राष्ट्रवादीला दोन्ही पदं देण्याऐवजी भाजपनं शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या हातून दोन्ही पदं गेली आणि शिवसेना आणि भाजपची सत्ता आली. खरं तर राज्यातला काडीमोड झाल्यानंतर पहिल्यांदाच भाजप आणि शिवसेना दोघांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. एका बाजूला पारनेरमध्ये 5 शिवसेनेचे नगरसेवक राष्ट्रवादीने फोडले, ते राष्ट्रवादीत आणले आणि आता दुसऱ्या बाजूला शिवसेनेने आता त्याचा वचपा काढलाय. त्यामुळे या दोन मित्रांमध्ये, नव्यानं निर्माण झालेल्या मित्रांमध्ये नेमकं चाललंय काय, हा सगळ्यांना प्रश्न पडलाय. त्यांनी आमदारांनी आम्हाला या ठिकाणी बसवले ते की मुरबाड विधानसभेचे भारतीय विधाते आमदार किसनरावजी कथोरे साहेब, त्याचबरोबर आमचे कल्याण तालुक्याचे आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख बसवजी लोणे साहेब आणि त्यांच्याचबरोबर जेवढ्या तन्मयी यांनी भूमिका या ठिकाणी पार पाडली ते आदरणीय गुरुंदे सर, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी आमचे आणि मुख्य करून आम्हाला या ठिकाणी बसवलं. माझे सर्व सहकारी आंबे साहेब असतील, दलवी साहेब असतील, भोईर मॅडम असतील, देशमुख मॅडम असतील, जाधव मॅडम असतील, त्या सर्वांच्या पाठिंब्याने या ठिकाणी सभापती आणि उपसभापती म्हणून आम्ही या ठिकाणी विराजमान झालेले निश्चितच. दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी प्रदीप भणगे आता आपल्या सोबत आहेत. प्रदीप, 2 पक्ष ज्यांनी काडीमोड घेतला, पण आता त्यांचं हे सूत तुमच्या कल्याण आणि अंबरनाथमध्ये कसं जुळलं? आपण जर बघितलं तर सध्या जे वारे चालू वाहत आहेत त्याचाच एक भाग हा असू शकतो असं म्हटलं जात आहे. पारनेरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जे नगरसेवक फोडलेत त्याचा वचपा काढल्याची चर्चा आता कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यात चालू झालेली आहे. आपण जर बघितलं तर भाजपचे आमदार किसन कथोरे आणि शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील असो यांच्यासोबत काही सूर जोडल्याचे ही चर्चा चालू आहे. राष्ट्रवादीला पद जाऊ नये याकरता भाजपनी शिवसेनेबरोबर मदत केलेली आहे. आपण जर बघितलं तर स्थानिक लेवलला अशा वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये आपण असे वेगवेगळे उदाहरणं बघितलेले, त्याचाच एक प्रकार सुद्धा असू शकतो असं आपण बघितले आहे. तर शिवसेनेच्या अनिता वाघचौरे यांना 7 मते मिळाली होती, तर राष्ट्रवादीच्या दर्शनानं 5 मते बघितलेली आहे. त्यामुळे स्थानिक जे निवडणूक आहे या निवडणुकात येणाऱ्या काळामध्ये असे उलटापालट होऊ शकतात यावरून स्पष्ट होत आहे. धन्यवाद प्रदीप, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा एका बाजूला पारनेरमध्ये 5 नगरसेवक शिवसेनेचे फोडले राष्ट्रवादीनं आणि शिवसेनेला धक्का दिलेला होता. त्यानंतर शिवसेना प्रचंड नाराज झाली, कारण मित्रपक्ष असलेल्या या पक्षानं असं का केलं हा त्यांना प्रश्न पडला. आणि हे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले होते. त्यामुळे हे सगळं जे आहे ते शिवसेनेसाठी अत्यंत धक्कादायक होतं आणि त्यामुळे शिवसेना नाराज झाल्याची चर्चा सुरू होती राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या. पण याच दरम्यान आता एक नवी घडामोड झालेली आहे. याचा वचपा शिवसेनेने काढलेला आहे. थेट भाजपशीच हात मिळवणी त्यांनी केलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला तिथं जे पद मिळणार होतं सभापती पदाचं, पंचायत समितीचं आणि उपसभापती पदाचं, त्याच्यावरती पाणी सोडावं लागलेलं आहे. कारण भाजपनं योग्य वेळी योग्य संधी साधत शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. याचा अर्थ नेमका काय आहे? त्यामुळे हे स्थानिक पातळीवर जरी आज घडत असलं तरी त्याचे जे परिणाम आहेत ते मात्र राज्याच्या राजकारणावर होत आहेत. कारण आत्ताच थोड्या वेळापूर्वी तिकडे नाराज झालेल्या शिवसेनेनं या सगळ्याचा राष्ट्रवादी काँग्रेसला जाब विचारायला सुरुवात केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमधील शिवसेनेचे 5 नगरसेवक परत पाठवा असं आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे. उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना हा निरोप दिलेला आहे. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या मार्फत फोनवरून अजितदादांना हे निरोप दिल्याची माहिती आहे.
पारनेर नगरपंचायतीतील शिवसेनेच्या 5 नगरसेवकांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेले जे प्रवेश आहेत ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फारसे रुचलेले नाहीये, त्यामुळे ते प्रचंड नाराज आहेत आणि म्हणूनच महाविकास आघाडीत बिघाडी वाढू नये यासाठी शिवसेनेनं फुटलेल्या नगरसेवकांना परत पाठवा असा निरोप अजितदादांना दिल्याचं कळतंय। त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सध्या काही अलबेल दिसत नाहीये आणि शिवसेनेला 5 नगरसेवक फोडून राष्ट्रवादीत घेणं आणि ते अजित पवारांच्या उपस्थितीत घेणं हे अजिबात रुचलेलं नाहीये आणि त्यामुळेच त्यांनी आता मिलिंद नार्वेकर यांच्या मार्फत अजितदादांना निरोप पाठवलेला आहे। हा निरोप सुद्धा कसा पाठवलाय बघा। हे राजकारण महाराष्ट्रात काय घडतंय, स्थानिक पातळीवरचं राजकारण निश्चितपणे आहे, पण त्याचे हा भूकंप छोटा आहे पण त्याचे धक्के कुठपर्यंत बसतायत आणि ते कुठे काय काय हादरतंय याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो। पारनेरमध्ये 2 दिवसापूर्वी हे सगळं घडतंय आणि त्याचे जे धक्के आहेत ते पुन्हा आपल्याला कल्याणमध्ये पाहायला मिळतात। पंचायत समितीमध्ये थेट भाजपसोबत हात मिळवणी करून शिवसेनेने सत्ता हाती घेतली। उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। उदय, जी माहिती मिळते त्यानुसार शिवसेनेला हे अजिबात रुचलेले नाही आणि त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय परत पाठवा नगरसेवक, याचा अर्थ काय? आपण बघतो की महाविकास आघाडीमध्ये एक बिघाडीला सुरुवात झालेली आहे। खास करून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक रस्सीखेच सुरू आहे। स्थानिक पातळीवरती नगरसेवक जे आहेत ते एकमेकांचे फोडाफोडी सुरू आहे, तर दुसरीकडे जे सत्ताकारण आहे खास स्थानिक पातळीवरचं कल्याणमधलं ते देखील आपल्याला पाहायला मिळते की शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे एकूण कुठेतरी कटशहाचं राजकारण जे आहे ते शिस्त आहे पडद्यामागे सुरू आहे, त्याला कुठेतरी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडनं सुरू असल्याचं दिसून येत आहे। त्याचमुळे त्यांनी आपले स्वीय सचिव आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना अजित पवार यांच्याशी बोलण्यासाठी सांगितलं होतं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पारनेरच्या 5 नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झाला होता। त्यामुळे थेट अजित पवार यांच्याशी बोलूनच हा गुंता सोडवावा यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत। मात्र त्याला कितपत यश येतं हे पाहावं लागणार आहे। अजित पवार हे पक्षामध्ये आलेल्या या 5 नगरसेवकांना पुन्हा एकदा स्वगृही पाठवतात का, शिवसेनेत पाठवतात का, हे पाहावं लागेल। जर का तसं घडलं तर निश्चितच महाविकास आघाडीमध्ये जी काही बिघाडी झालेली आहे ती दुरुस्त झाली असं आपण म्हणू शकतो। मात्र सध्या तरी असं कोणतंही चिन्ह दिसत नाही आहे। एकमेकांच्या विरुद्ध पडद्यामागून जे काही शकटश सुरू आहे त्यामुळे आघाडीमध्ये बिघाडी सुरू आहे हे स्पष्टपणे दिसतंय। धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर इकडे IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलेच नाराज असल्याची चर्चा आहे। त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी काही वेळापूर्वी मातोश्रीवर दाखल झाले होते। या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 1 तास चर्चा झाली, मंथन झालं। चर्चेनंतर शरद पवार मातोश्रीवर निघाले। शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये जवळपास तासभर ही चर्चा झाली। यानंतर अनिल देशमुख बाहेर पडले आणि एकनाथ शिंदे मातोश्रीवर पोहोचले। त्यामुळे मातोश्रीवर नेमकी कुठली खलबतं रंगलेली आहेत याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान हे सरकार अंतर्गत कलहामुळे पडेल असं भाकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केलंय। कधीही पडणार नाही, हे सरकार त्यांच्या अंतर्विरोधामुळे पडेल। त्यामुळे आज आम्ही त्याच्याकडे लक्ष लावून बसलेलो नाही। आमच्याकरता 12 आमदार, सरकार या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत। आमच्याकरता महाराष्ट्राची 12 कोटी जनता ही महत्त्वाची आहे। यानंतर कोरोना संदर्भातली आणखीन एक महत्त्वाची बातमी। राज्यात कोरोना रुग्णांमध्ये 5368 जणांची भर पडली आहे। धक्कादायक बाब ही आहे की एका दिवसात आज 204 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। 3522 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब। राज्यात सद्यस्थितीला 87,681 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत, तर राज्यभरात कोरोना बाधितांचा आकडा आता 2,11,987 वर जाऊन पोहोचलाय। मुंबईत आज 1200 नवे रुग्ण समोर आले आहेत, तर कोरोना बाधितांची संख्या 85,724 वर जाऊन पोहोचली आहे। प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, काय कारण आहे की मृतांचा आकडा इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतोय? विलास, आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून म्हणजेच अनलॉक सुरू झाल्यानंतर कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही झपाट्याने म्हणजे जवळपास 30च्या जवळ ही संख्या येऊन पोहोचली आहे। आज राज्यात नाही म्हटलं तरी 2,19,000 हे रुग्ण जे आहेत ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलंय। आणि सर्वात धक्कादायक जो गोष्ट आपण म्हणू शकतो की आज जवळपास 204 जणांचा मृत्यू या ठिकाणी दाखवलाय।
कारण आज मृत्यू दाखवताना जी महाराष्ट्र सरकारची प्रेस नोट या ठिकाणी जाहीर होते, त्यामध्ये 48 तासातले आणि पूर्वीचे अशा 2 गोष्टी नमूद केलेल्या असतात. पण आजच्या मृत्यू प्रमाणामध्ये कुठेही ती गोष्ट नमूद करण्यात आली नाही. म्हणजेच या 48 तासामध्ये हे 204 मृत्यू असल्याचं स्पष्ट दिसतंय. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जी वाढते आहे ती अजूनही कुठेही कंट्रोल होताना दिसत नाही. कारण आता जवळपास हा आठवडा झालाय की यामध्ये 5,000 पेक्षा अधिक रुग्ण जे आहेत ते या ठिकाणी सापडत आहेत. या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर राज्यामध्ये मृत्यू दर जो आहे तो आता जवळपास 4.26% देखील येऊन पोहोचलेला आहे. या सगळ्या गोष्टी आहेत की कोरोना संदर्भातलं लॉकडाऊन उठवल्यानंतर ही परिस्थिती अजूनही कंट्रोलमध्ये येताना दिसत नाही. त्यामुळेच कदाचित लॉकडाऊन जो आहे प्रत्येक जिल्ह्यात आणखी आता कडक होताना दिसतंय. धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतरची बातमी पुण्यातून आहे. पुण्यामध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. कालच्या तुलनेत आज पुणे विभागात कोरोनाबाधितांच्या संख्येत 1,552 वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यात 1,356 कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले आहेत. सातारा जिल्ह्यात 30, सोलापूर जिल्ह्यात 109, सांगली जिल्ह्यात 32 तर कोल्हापुरात 25 रुग्ण समोर आलेले आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानं पालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महापौरांशी गेल्या 4 दिवसात संपर्कात आलेल्या अनेक अधिकारी आणि नेत्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतलंय. तर अनेक नगरसेवक धास्तावलेत. 6 नगरसेवक आणि पालिकेचे 200 पेक्षा जास्त कर्मचारी सुद्धा कोरोना बाधित झाले. महापौर बाधित झाल्यानंतर पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासह अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल आणि शंतनू गोयल हे सुद्धा होम क्वारंटाईन झालेत. उपमहापौर सरस्वती शेडगे यांचे पती बाधित झालेत. मात्र उपमहापौर बाधित नसल्याचा खुलासा आरोग्य विभागानं केलाय. महापौरांच्या दालनातील 30 कर्मचाऱ्यांच्या सुद्धा टेस्ट करण्यात आल्यात. त्यापैकी 15 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत तर बाकीचे रिपोर्ट अजून प्रतीक्षेत आहेत. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. वैभव, ही जी बातमी आहे खरं तर आतापर्यंतचा जो आकडा असायचा तो पुणेकरांसाठी चिंतेचा होता, पण आजचा जो आकडा काही समोर येतोय तो मात्र पुण्यातल्या राजकीय नेत्यांसाठी चिंतेची बाब आहे. नक्कीच विलास, पुण्याच्या महापौरांना कोरोनाची लागण झाल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये थोडीशी धास्ती जी आहे ती पाहायला मिळते. याचं कारण महापालिकेचे पदाधिकारी जे आहेत ते स्वतः होम क्वारंटाईन झालेत. आयुक्त असतील, अतिरिक्त आयुक्त असतील, हे यापूर्वीच होम क्वारंटाईन झालेत आणि साधारण 4थ्या दिवसापर्यंत त्यांच्यावरती लक्ष जे आहे ते ठेवलं जाईल. स्वॅब देण्यासाठी सिम्पटम्स येतात की नाही याबाबतची चाचणी केली जाईल. आणि आतापर्यंत महापालिकेचे जवळपास 200 कर्मचारी जे आहेत ते कोरोना बाधित झालेले आहेत. 6 नगरसेवक जे आहेत ते बाधित झालेत. जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार आणखी काही नगरसेवक जे आहेत ते बाधित असण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे एकूण या सगळ्या वातावरणामध्ये आणि हे तेच सर्कल आहे जे सातत्यानं या ना त्या मीटिंगच्या कारणामुळे एकमेकांना भेटत असतात सतत. हे जे राजकीय वर्तुळ आहे त्या वर्तुळामध्ये ही धास्ती पसरली आहे आणि त्याच्यामुळे अनेक जणांनी स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतले. त्यात काही नगरसेवक सुद्धा आहेत, आमदार सुद्धा आहेत. माजी आमदार सुद्धा हडपसरचे योगेश टिळेकर ते सुद्धा काल कोरोना पॉझिटिव्ह आलेले होते. आणि त्याच्यामुळे एकूण चिंतेचं वातावरण जे आहे ते या राजकीय वर्तुळामध्ये महापालिकेच्या भोवती पाहायला मिळते आणि अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळते. धन्यवाद वैभव, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर राज्यातल्या हॉटेल व्यावसायिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची दिलासादायक बातमी. कंटेनमेंट झोन व्यतिरिक्त हॉटेल, गेस्ट हाऊस, लॉज काही प्रमाणात खुले होणार आहेत. या संदर्भात मुख्य सचिव यांनी आदेश जारी केलेत. 8 जुलैपासून गेस्ट हाऊस, लॉज आणि हॉटेल यांचा वापर करता येणार आहे. गेस्ट हाऊस, लॉज आणि हॉटेलचा संपूर्ण क्षमतेपैकी 33% वापर करता येणार आहे. राज्य सरकारच्या मिशन बिगिन अगेन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये बंद कराव्या लागलेल्या अनेक व्यवसायांना परवानगी दिली जाते. हॉटेलच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध होतो. हॉटेल्स पुन्हा सुरू करण्याचा मार्ग आता मोकळा झाल्यानं अनेकांनी पुन्हा एकदा आधीप्रमाणे रोजगार मिळणं शक्य होणार आहे. ते सगळे हॉटेल्स आणि लॉजेस जे कंटेनमेंट झोनचे बाहेर आहेत त्यांना ते 33% ते चालवता येईल. पण त्याच्यात जिम्नॅझियम आणि स्विमिंग पूल हे त्यांना वापरता येणार नाही. कारण ज्या पद्धतीने आपण आता इंटरनॅशनल फ्लॅट्सला आपण अलाव केलेला या राज्यामध्ये बरोबर, तर बाहेर येणारे पॅसेंजर्स वगैरे ते वाढत चालेल. त्यांना राहण्यासाठी असुविधा होत आहे. आणि हॉटेल आता थोडे दिवस बंद झालेले आहेत. त्यांचे स्टाफ आणि त्यांनाही त्रास होत होता. तर स्टार्टअप इंडियाचा हा आणखीन एक नवीन मुवमेंट आहे जे आपण आता कन्सिडर केलेला आहे.
यानंतरची बातमी आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातली। सुप्रीम कोर्टात उद्या मराठा आरक्षणावर एक अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल येणार आहे। त्याआधीच मराठा समाज आक्रमक झालाय। उद्या मराठा समाजाच्या विरोधात निर्णय गेला तर 9 ऑगस्टला रस्त्यावर उतरण्याचा इशारा मराठा मोर्चेकऱ्यांनी दिलाय। तसंच सारथी संस्थेच्या मुद्द्यावरून मराठा मोर्चेकऱ्यांनी विजय वडेट्टीवार यांना लक्ष्य केलंय। सारथी संपवण्याचं षडयंत्र रचणाऱ्या वडेट्टीवारांनी राजीनामा देण्याची मागणी या मोर्चेकऱ्यांनी केली। त्यामुळे उद्या सुप्रीम कोर्ट मराठा आरक्षणावर नेमका काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। नामदार वडेट्टीवार हे कोल्हापूरला जाऊन राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीवर अतिशय भावनिकपणे नतमस्तक होतात आणि दाखवतात की आमच्या शाहू महाराजांच्या प्रति किती प्रेम आहे। पण राजर्षी शाहू महाराजांच्या जे जिवंत स्मारक ज्याला म्हणता येईल की खऱ्या अर्थानं त्यांनी जे तळागाळातल्या समाजासाठी झटले, त्या मराठा समाजातील तळागाळातल्या लोकांना ज्याची मदत होणार आहे, ज्यांच्या आयुष्याला वळण चांगलं वळण लागणार आहे, अशा सारथी संस्थेला संपवण्याचं काम मात्र ते करतायत। आम्ही आपल्या माध्यमातून वडेट्टीवार यांचा राजीनाम्याची मागणी करतोय। महाराजांबद्दल एक बाजूला बोलायचं आणि मग मराठा आणि ओबीसी असा वाद निर्माण करणारा अगर स्वतःच मंत्री असेल तर मग त्याला मंत्रिपदावर राहायचा अधिकारच नाहीये। अशा विचाराचा अगर मंत्री महाराष्ट्राला लाभला की त्यांनी सांगावं की मी ओबीसी आहे म्हणून माझ्यावर टीका होते, मग ह्याच्यापेक्षा त्यांनी 1 मिनिट पण वेळ काढू नये। आणि अशा विचाराचा मंत्री कधीही राज्याच्या जनतेला न्याय देऊ शकत नाही, असं ठाम मत आहे ते। मराठा क्रांती मोर्चाच्या आरोपांना विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। राहिला खात्याचा मंत्री म्हणून मला कुठेही माझा त्याच्यामध्ये हस्तक्षेप नाही, माझी कुठेही स्वाक्षरी नाही, मी कुठेही त्यामध्ये माझा संबंध होण्याचा विषय नाही। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये माझं नाव जोडून मला त्या ठिकाणी बदनाम करण्याचं काम की सारथी बंद करायसाठी वडेट्टीवार निघाले, तर हे चुकीचं आहे। त्यांना असं वाटत असेल की मी ओबीसी समाजाचा नेता आहे म्हणून मंत्री आहे आणि ओबीसी समाजाचा आहे म्हणून मराठा समाजाच्या या विद्यार्थ्यावर मी अन्याय करतो आहे, अशी काही लोकांची जर भावना झाली असेल तर मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगणार आहे की मी चांगलं आणि प्रामाणिक काम करत असताना जर माझ्यावर आरोप होत असतील तर मग हा सारथीचा कारभार जो आहे एखाद्या मंत्र्यांच्याकडे, दुसऱ्या कार्यक्षम मंत्र्यांच्याकडे द्या, एका मराठा समाजाच्या मंत्र्यांच्याकडे द्या, जेणेकरून यांचे आरोप माझ्यावर होणार नाही। राज्यातल्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। राज्य सरकारच्या महाजॉब पोर्टलवर नोकरीसाठी अर्ज करताना डोमिसाईल सर्टिफिकेट अनिवार्य असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी दिली आहे। राज्यातल्या मराठी तरुणांना संधी मिळावी यासाठी डोमिसाईल सर्टिफिकेट अनिवार्य करण्यात आले। महाजॉब पोर्टलचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। राज्यातील उद्योगात मराठी मुलांना प्राधान्य देण्याचा उद्देश यावेळी स्पष्ट करण्यात आला। कंपन्यांनी स्थानिकांना नोकऱ्या द्याव्यात असं उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी म्हटलंय। राज्यातील उद्योगात मराठी मुलांना जॉब मिळावा यासाठी सरकारनं हे पाऊल उचललंय। महाराष्ट्र का शासन है और ये राज्य है, इसकी एक नीति है पहले से। ये हमने अभी तक तो इसमें जो भूमिपुत्र है, जो स्थानिक है, सन्स ऑफ सॉइल जिसको कहते हैं, उन्हीं को यहाँ पे काम मिलने का अधिकार है। ये हमारी नीति रही है और इस नीति को आगे लेके जाने के लिए इस पोर्टल पर भी डोमिसाइल सर्टिफिकेट का होना बहुत जरूरी समझा है। औरंगाबादमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे। औरंगाबादमध्ये 10 ते 18 जुलै या दरम्यान हा लॉकडाऊन असणार आहे। केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील। आज झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत या संदर्भातला निर्णय घेण्यात आला। या बैठकीला सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, व्यापारी आणि अधिकारी उपस्थित होते। सर्वांच्या चर्चेतून असा एक निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे की औरंगाबाद शहर आणि शहरालगत जो वाळूज औद्योगिक क्षेत्र आहे, या संपूर्ण क्षेत्रामध्ये 10 तारखेपासून तर 18 तारखेपर्यंत जनता कर्फ्यू हा आपण या ठिकाणी आवाहन करत आहोत। जनता कर्फ्यूच्या ज्या निटिग्रिटीज आहेत त्या सविस्तरपणे इथले जे इन्सिडेंट कमांडर आहेत शहराचे, महापालिका आयुक्त ते आणि पोलीस आयुक्त हे सविस्तरपणे त्यांच्या आदेशामध्ये नमूद करतील। औरंगाबादमधील बजाज कंपनीच्या वाळूंज प्लांटमधील कामगारांच्या पगारात 50% कपात केली जाणार आहे। कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊनमुळे ही कपात केली जाणार आहे। औरंगाबाद शहर आणि औद्योगिक परिसरात 10 जुलै ते 18 जुलैपर्यंत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे। या सगळ्याचा परिणाम म्हणून कामगारांच्या पगारात कपात होणार आहे।
यानंतरची बातमी ठाण्यातून आहे। ठाण्यातील 3 हात नाका जंक्शनच्या बाजूला काल रात्री एक भीषण अपघात झाला। या अपघातात 26 वर्षीय तरुण कल्पेश गायकवाड याचा मृत्यू झालाय। गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं सर्व्हिस रोडवर गाडी झाडावर आदळली। यात कल्पेश गंभीर जखमी झाला। रात्री 10:30च्या सुमारास हा अपघात झाला। मात्र रुग्णवाहिका मिळवण्यासाठी उशीर झाल्यानं कल्पेशचा मृत्यू झाल्याचं इथल्या स्थानिकांनी म्हटलंय। यानंतरची बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील भुंडवेवाडी गावाच्या हद्दीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने छापा टाकून मद्यार्क अवैध विक्री करणाऱ्यांना अटक केली आहे। मोरगाव सुपा रोडवर गाडीचा चालक प्लास्टिक पाईपच्या साहाय्याने टँकरमधून स्पिरिटची चोरी करत होता। यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने छापा टाकून गाडीच्या चालकासह अनेक आरोपींना ताब्यात घेतलंय। या ठिकाणावरून उत्पादन शुल्क विभागाने 62,02,000चा मुद्देमाल जप्त केलाय। लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम सुद्धा पाहायला मिळतोय। मुंबईत मड समुद्र किनाऱ्यावर डॉल्फिनचा समूह पाहायला मिळतोय। मड समुद्र किनाऱ्यावर हे दृश्य स्थानिकांनी मोबाईलमध्ये कैद केलंय। मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर अशा प्रकारचं दृश्य हे तसं दुर्मिळच, पण लॉकडाऊनमुळे हे शक्य झालंय। बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। तुमचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर बातमी नागपूरमधून आहे। राज्य सरकारनं नागपूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील अनेक जिल्ह्यांना जवळपास जो निधी दिलेला होता अखर्चिक विकास निधी तो परत घेतला। त्या विरोधात नागपुरात भाजपनं भीक मागो आंदोलन केलं। भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली कामठी इथं हे आंदोलन करण्यात आलं। दुकानांमध्ये जाऊन बावनकुळेंसह कार्यकर्त्यांनी भीक मागून सरकारचा निषेध केला। पुढील 2 वर्ष निधी मिळणार नसल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं। याचा विकासावर मोठा परिणाम होणार असल्याचं बावनकुळे म्हणाले। नवीन सरकारने एक पैसा दिला नाही, पण मागच्या सरकारने माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात दिलेला निधी परत मागण्याचा GR काढलाय। याचा अर्थ नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती, जिल्हा परिषद आणि राज्य सरकारच्या सर्व डिपार्टमेंटचे कामं थांबणार आहे। उद्धवजी, नितीनजी राऊत साहेबांना मी वारंवार विनंती केली आहे, आज पुन्हा विनंती करतो आहे आणि शेवटी आम्ही सरकारजवळ पैसा नाही आहे तर आम्ही लोकांकडनं कटोराच्या माध्यमातून फिरून जो पैसा जमा होईल हाही पैसा तहसीलदार मार्फत सरकारला पाठवणार आहोत। बातमी नागपूरमधूनच आहे। वीज बिल रद्द करा या मागणीसाठी भाजपच्या महिला आघाडीच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला। यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या घराला घेराव घालण्यात आला। हजारोंच्या संख्येने महिला या मूक मोर्चात सहभागी झाल्या। प्रत्येकानं आपल्या घरच्या विजेच्या बिलाची प्रत सोबत आणली होती। कोरोनामुळे आधीच सगळ्यांवर संकट आलंय, सगळ्यांना आर्थिक चणचण सहन करावी लागतेय आणि त्यात आता हे बिल आलंय ते कसं भरायचं हा सर्वसामान्यांच्या समोरचा प्रश्न आहे। त्यामुळे वीज बिल ते लवकरात लवकर रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। सांगलीच्या शिराळा पश्चिम भागात 2 दिवसांपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत असल्यानं वारणा नदीवरील कोकरूड आणि रेठरे पूल पाण्याखाली गेलाय। यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा तुफान पाऊस कोसळतोय, त्यामुळे पिकांना संजीवनी मिळाली आहे। शेतात पावसाचं पाणी शिरलं तर अनेक भाग जलमय झाले। सातारा शहरात पाणीपुरवठा करणारा कास तलाव पूर्णपणे भरलाय, ओसंडून वाहू लागलाय। गेली 2 दिवस पश्चिम भागात संततधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे तलावात 107 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा झालाय। तलावाची पाणी पातळी 20 फुटांवर गेली आहे। सध्या धरणातून सुमारे 135 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सोशल मीडियावर सध्या एका ब्लॅक पॅन्थरचा फोटो चर्चेचा विषय ठरलाय। खरं तर या फोटोला पाहून अनेकांना जंगल बुक मधील बऱ्याच पात्रांची आठवण झाली। 5 जुलै रोजी ट्विटर अकाउंटवर अर्थवर हा फोटो शेअर करण्यात आला। हा ब्लॅक पॅन्थर कर्नाटकातल्या काबिनी जंगलात फिरताना दिसला। प्रसिद्ध अशा वाईल्डलाईफ फोटोग्राफर शाज जंग यांनी हा फोटो चित्रित केला। खरं तर अर्थ या ट्विटर हँडलवरून नेहमी निसर्ग, वन्यजीव आणि प्रवासासंबंधीचे फोटो शेअर केले जातात। ब्लॅक पॅन्थरचा हा फोटो शेअर करताना कर्नाटकच्या काबिनी जंगलात फिरत असलेल्या ब्लॅक पॅन्थर असं कॅप्शन देण्यात आलंय। सकाळपासूनच ट्विटरवर अनेक लोक दिल बेचारा ट्रेलर हा हॅशटॅग चालवतायत आणि मोठ्या प्रमाणात तो व्हायरल करतायत। सुशांतच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाच्या बद्दल मोठी उत्सुकता आहे।
ट्रेलर प्रदर्शित होण्याआधीच इतकी क्रेज पाहायला मिळाली. दरम्यान काहींनी या चित्रपटाच्या ट्रेलरला 100 मिलियन व्ह्यूज मिळवून देण्याबद्दल भाष्य केलं. हा चित्रपट ब्लॉकबस्टर करण्याचा सुशांतच्या चाहत्यांचा मानस आहे. त्याचप्रमाणे सुशांतचा दिल बेचारा रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करेल असा विश्वास त्याच्या चाहत्यांनी व्यक्त केलाय. तुम सेफ नहीं लगते, सीरियल किलर टाइप के लगते हो. मैं सीरियल किलर, तुम सीरियल किलर, क्या जोड़ी है. आणि मुझे पेरिस जाना है. तुम मेरे हार्ट के लिए जरूरी. बीट्स फास्टर एवरी टाइम यू कम क्लोजर. याच सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.